नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी एक योद्धा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, शेवगा लागवड करत असताना कोणत्या जातीची कोणत्या वाणाची निवड करावी हा सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे टॉप 5 शेवग्याच्या जाती. त्यापैकी तुमच्या हवामानानुसार, तुमच्या जमिनीनुसार, पाण्याच्या उपलब्धतेनुसार आणि तुमच्या मार्केटचा विचार करून योग्य अशा वाणांची तुम्ही निवड केली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला खूप चांगलं उत्पादन आणि बाजारपेठेत चांगले बाजारभावही भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, यामधील जे 5 नंबरचं वाण आहे ते आहे जाफना हे वाण. जाफना हे वाण देशी वाण आहे. पारंपरिक देशी वाण खूप चांगलं असं रुचकर, खाण्यासाठी अतिशय रुचकर असं वाण आहे. देशी वाण आहे शेतकरी मित्रांनो. याची जी शेंग्याची लांबी आहे ती मध्यम साईजची शेंग असते. त्याचप्रमाणे गर्द हिरवा असा रंग असतो शेतकरी मित्रांनो, आणि खाण्यासाठी अतिशय रुचकर असं वाण असतं. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, एका वर्षाला यामध्ये 10 ते 25 किलोपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता असते आणि लोकल बाजारामध्ये याला खूप चांगली अशी मागणी आहे. त्यामुळे देशी वाण आहे, लोकल मार्केटमध्ये खूप चांगला असं याला मार्केट आहे. त्यामुळे या वाणाची तुम्ही लागवड नक्की करू शकता. बांधावरती लागवड करण्यासाठी बरेच शेतकरी वापर करतात. त्यामुळे बांधावरती लागवड करण्यासाठी किंवा जवळच्या मार्केटसाठी तुम्हाला अतिशय चांगलं हे वाण आहे, जाफना हे वाण. त्यानंतर 2 नंबरचं जे वाण आहे ते निवडक पद्धतीने तयार केलेलं वाण रोहित हे वाण. रोहित हे वाण देशी वाणापासून तयार केलेलं वाण आहे. हे स्वदेशी वाण आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी निवडक पद्धतीनं तयार केलेलं वाण आहे. गर्द असा हिरवा रंग आहे, मध्यम आकार आहे, खाण्यासाठी अतिशय रुचकर वाण आहे. रोगप्रतिकारक शक्ती या झाडाची खूप चांगली आहे आणि औषधी गुणधर्म असणारं असं हे वाण आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या वाणाची तुम्ही लागवड नक्की करू शकता. या रोहित या वाणापासून तुम्हाला साधारणतः 20 ते 30 किलो वर्षाला एका झाडापासून तुम्हाला उत्पादन या शेंगेचं भेटणार आहे. त्याचप्रमाणे 5 ते 6 महिन्यामध्येच याची शेंग तुम्हाला चालू झालेली पाहायला मिळेल. त्यामुळे अतिशय चांगलं वाण आहे. 5 ते 6 महिन्यामध्ये तुम्ही याच्या शेंगा तोडणीसाठी तयार होत असतात लागवड केल्यापासून. त्यामुळे या वाणाची तुम्ही नक्की लागवड करू शकता. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, जे पुढचं वाण आहे 3 नंबरचं वाण आहे ते म्हणजे PKM 2 हे वाण. PKM 2 हे वाण खूप अतिशय चांगलं आहे. वर्षातून 2 बहार येणारं हे वाण आहे. PKM 2 या वाणाला वर्षातून 2 वेळा बहार येतात. त्याचप्रमाणे या शेंगांची लांबी खूप जास्त आहे. जास्त लांब असणाऱ्या अशा हे शेंगा आहेत. त्याचप्रमाणे उत्पादन क्षमता खूप जास्त आहे. उत्पादन देण्याची क्षमता ही या वाणाची खूप चांगली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, एका झाडापासून 35 ते 40 किलो शेंगा तुम्हाला या वाणापासून भेटत असतात. दुसऱ्या वर्षानंतर तुम्हाला 35-40 किलोपर्यंत उत्पादन एका झाडापासून तुम्हाला मिळू शकतं. त्यामुळे या वाणाची तुम्ही लागवड करण्याचा नक्की विचार करा. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, जे 2 नंबरचं वाण आहे ते आहे PKM 1 हे वाण. आता PKM हे वाण अतिशय उत्कृष्ट वाण आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, याचं जे वैशिष्ट्य म्हणजे याला शेंगा अशा झुपक्यामध्ये लागतात. झुपक्यामध्ये लागणारं वाण आहे. शेंगा झुपक्यामध्ये लागतात आणि सर्वात जास्त उत्पादन क्षमता असणारे हे वाण आहे. आतापर्यंतच्या योग्याच्या जेवढे व्हरायटी आहेत त्यामध्ये या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे याला झुपक्यामध्ये शेंगा लागतात आणि याला उत्पादन क्षमता सर्वात जास्त आहे. त्याचप्रमाणे ह्या वाणाची शेंग ही खूप लांब अशी शेंग आहे. गर्द हिरवा रंग आहे. आणि त्याचप्रमाणे हे झाड 2 वर्षाचं झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो, याच्यापासून तुम्हाला 70 ते 80 किलो एका झाडापासून शेंगा मिळत असतात. त्यामुळे या वाणाचं तुम्ही लागवड करण्याचा नक्की विचार करा. आणि शेतकरी मित्रांनो, 1 नंबरचं जे वाण आहे ते आहे ओडिसी हे वाण. अतिशय चांगलं वाण आहे. चांगली उत्पादन क्षमता आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, याला मार्केटमध्ये खूप चांगली अशी मागणी आहे. एक्सपोर्टसाठी खूप चांगली अशी मागणी आहे. त्यामुळे खाण्यासाठी अत्यंत रुचकर असणारं असं वाण आहे. त्याचप्रमाणे उत्पादन क्षमताही खूप चांगली आहे. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती ही या वाणाची खूप चांगली असल्यामुळे या वाणाची तुम्ही
लागवड करू शकता. शेतकरी मित्रांनो, एका झाडापासून तुम्हाला साधारणतः 40 ते 50 किलोपर्यंत या झाडापासून तुम्हाला उत्पादन मिळतं. परंतु याचं उत्पादन हे एक्सपोर्ट क्वालिटीचं, याची क्वालिटी खूप चांगली आहे. त्यामुळे या वाणाची तुम्ही लागवड करू शकता. गर्द असा शेंगांचा रंग आहे, त्यामुळे हे वाण मार्केटमध्ये, याला सर्व मार्केटमध्ये खूप चांगलं असं मागणी या वाणाला आहे. 2 वर्षानंतर याचं साधारणतः तुम्हाला 40 ते 50 किलो वाण, 40 ते 50 किलो माल एका तोड्याला तुम्हाला भेटू शकतो. त्यामुळे ह्या वाणाची तुम्ही नक्की लागवड करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आपण हे टॉप 5 वाण पाहिले. यापैकी तुम्हाला जो योग्य वाटेल, तुमच्या बाजारपेठेचा अभ्यास करून, तुमच्या जमिनीचा अभ्यास करून, तुमच्या हवामानाचा, तुमच्या भागातील सर्व विचार करून योग्य अशा वाणाची तुम्ही निवड करा. आणि शेवगा लागवडीपासून अत्यंत फायदेशीर असं पीक आहे. अत्यंत कमी पाण्यावरती, अत्यंत कमी औषधावरती आणि अत्यंत कमी खर्चामध्ये येणारं हे एक खूप चांगलं पीक आहे आणि याला बाजारभावही खूप चांगला भेटतो. त्यामुळे या शेवगा लागवडीचा तुम्ही नक्की विचार करा आणि योग्य अशा वाणांची लागवड